हे कुणाच्या लाचार झालेत, कुणाचे भांडे आता घासतायत हे यांना सुद्धा आज कळत नाही. गुलामगिरी तोडायची कशी, मोडायची कशी हे आम्हाला शिकवलेलं आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनाबाहेर एक महत्त्वाचा बॅनर लावलाय. या बॅनरमधून शिवसैनिकांनी दोन्ही शिवसेनेचे गट एकत्र यावे असं भावनिक आवाहन केलंय. आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट आहेत. सर, भावनिक आवाहन शिवसैनिकांनी केलंय. खरं तर शिवसेनेचे दोन्ही गट पडल्यानंतर कोणता झेंडा हाती घेऊ अशी भूमिका जी आहे ती शिवसैनिकांची झाली होती. गोंधळ उडाला होता. प्रचंड मनस्तापही काही शिवसैनिकांना सहन करावा लागला आणि अशा परिस्थितीमध्ये आता भावनिक आवाहन केलंय की दोन्ही गटांनी एकत्र यावं. मी खरं तर त्या शिवसैनिकाचं मनापासून आभार मानतो. हे बघा, तो शिवसैनिक कोण आव्हान करते, ज्याला कोणतंही मंत्रिपद पण नकोय, ज्याला खासदारकी नकोय, आमदारकी नकोय, नेतेपद नकोय, तुमच्याबरोबर फोटो नकोत, परंतु त्याला शिवसेना प्रमुखांच्या पक्षामध्ये झालेली फूट सहन होत नाही. हा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांनी निर्माण केला आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच्या भावना व्यक्त करताना आता काही असं ना, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनासमोर बॅनर लावला असेल, त्यालाही काही खर्च आला असेल. म्हणजे स्वतःच्या खिशातून केलेलं हा हे कृत्य खऱ्या अर्थानं त्याचं ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. परंतु आता काय लोकांना नाही पटत, त्याला काय करणार काय. शिवसेना प्रमुखांचे विचार काय, हिंदुत्वाचे. शिवसेना प्रमुखांचा विचार काय, माझा मराठी माणूस ताटमानेने उभा राहायला पाहिजे. शिवसेना प्रमुखांचे विचार काय, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कधी जाऊ नका म्हणणारे ते शिवसेना प्रमुखांचे विचार. आणि प्रत्येक गोष्टीला एक आपला माझा शिवसैनिक कसा उभा राहील याबद्दलची असलेली चिंता. आज काय होतंय, आम्हाला सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटतंय. आम्ही जे काही वेगळं झालो, आम्ही काय फार आनंदात आहे अशातला काही भाग नाही. परंतु कमीत कमी त्या शिवसेना प्रमुखाचे विचार जपण्याचं तरी आम्हाला धाडस आम्ही दाखवलं. आज त्या तीर्थावर जर तुम्ही पाहिलं तर जय भवन जय शिवाजीची घोषणा संपली हो. गर्व से कहो आम्ही हिंदू असं म्हणणाऱ्याची संख्या संपली तिथलची. आता हिंमत नाही राहिली. कारण की आमच्या त्या स्टेजवर आता काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. त्यांना ते आवडलं नाही तर मग काय व्हायचं. राहुल गांधीच्या सभेला पाहिलं तुम्ही, एकही हिंदुत्वाची घोषणा नाही. नेत्यांनी सुद्धा हिंदुत्वाचा शब्द उच्चारला नाही. म्हणून ते विचार जेव्हा बाजूला जातात त्या टायमाला शिवसैनिक हा व्यथित होतो. त्याला सवय आहे गर्व से कहो हिंदू आहे म्हणण्याचा किंवा जय भवानी जय शिवाजी म्हणायचा. परंतु ते आता त्याची ती भावना आहे. परंतु दुर्दैवानं काही लोक इतर लोकांच्या नादी लागल्यामुळं पक्षाची तर वाताहत केली. परंतु अशा कार्यकर्त्याला जो ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे त्याला त्राससुद्धा देण्यात आला आहे. म्हणून भविष्यामध्ये जेव्हा जर दिशा बदलली, एकत्रित आले तर निश्चित स्वागत आहे त्याचं. नक्कीच. पण सर, शिवसेना खऱ्या अर्थानं उभं राहिली आहे ती म्हणजे ग्राउंड लेवलच्या या कार्यकर्त्यांमुळेच. त्यांचे जी आंदोलनं होती, त्यांचे जे महत्त्वाचे मुद्दे होते, वेळोवेळी रस्त्यावर उतरणं होतं, या सगळ्या गोष्टीमुळे शिवसेना वर आली. आणि आज तेच जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, तेच आता आव्हान करतायत. कुठेतरी त्यांच्या आव्हानाला एक मान ठेवून दोन्ही गट विचार करतील. अहो, शिवसैनिक कसा होता तो काळा आठवला ना तर अंगावर आजही काठ येतात. वडापाव विकणारा सुद्धा या मुंबईतला जोरात म्हणायचा जय महाराष्ट्र. त्याच्या आवाजामध्ये ती रग होती. तो शिवसैनिक आहे. ज्याने नसेल तुझ्याकडे पैसे, चल वडापाव खाऊन जा म्हणणारा शिवसैनिक होता. हे नातं त्या शिवसैनिकांनी तयार केलेलं आहे शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं. आणि म्हणून त्यांना जे काही त्रास होतोय ना त्याची जाणीव आम्हाला आहे. आजही आम्हाला वाटतं की नाही, हे सगळं म्हणा, एकदा कोणतरी पुढाकार घ्या, सांगा. आपण त्या शिवसेना प्रमुखाच्या भूमिकेत जाऊ, त्यांची भूमिका ॲक्सेप्ट करू, त्यांचे विचार घेऊ, पुढं जाऊ. आनंद होईल आम्हाला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो नाहीत किंवा राजकीय काहीतरी भवितव्य आमचं काही मोठं काही घडेल यासाठी केलेला उठाव नाही आहे. म्हणून बरोबर जर अशा विचाराने जर एकत्रित येत असाल तर निश्चित आम्हाला त्यांनी एक पाऊल टाकलं तर आम्ही 2 पावलं पुढं टाकू. परंतु ते टाकणार नाही, कारण की ते गेलेत लोकांचे आहारी. तुम्हाला वाटतं सर, म्हणजे एक पाऊल तुम्ही जसं आवाहन केलंय की त्यांनी एक पाऊल टाकणं गरजेचं आहे, तर तुम्ही 2 पावलं पुढे टाकू. पण ते एक पाऊल जे आहेत ते कुठेतरी चर्चेच्या माध्यमातून पुढे टाकता येईल. कुठेतरी त्या उद्धव ठाकरे गटाशी तुमची चर्चा होईल आणि चर्चेच्या माध्यमातून जे आहे ते कुठेतरी सुरुवात होईल एकत्र येण्यासाठीची. करणारच नाही ते.
त्यांना करणारच नाही. त्यांना जर आपण असं बोललो ना तर कुठेतरी तुम्ही कमजोर झालेत असे आमच्यावर उलटे आरोप करतील. लक्षात आलं का? आम्ही जर असं बोललो ना, हां आता त्यांचं तिथं काही अस्तित्व राहिलं नाही, मग त्यांना आता गुलामासारखं वागवायला लागलेत म्हणून ते हे असं बोलायला लागलेत, असंही बोलायला कमी करणार नाही. म्हणून जो चल रहा है चलने दो. लोक ज्याची त्याची जागा हे त्या त्या वेळेला दाखवतात. पण ज्या लोकांची खरं तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वाताहत झाली त्यांच्यासाठी शिवसैनिक जो आहे तो पुढे येताना बघायला मिळाला. आज त्याच शिवसैनिकांची वाताहत होतीये, कारण की 2 गट पडलेत. कोणता झेंडा हाती घ्यायचा, कोणाला सपोर्ट करायचा, असा अनेक मुद्दा जो आहे तो शिवसैनिकांसोबत आहे आणि तेच आज भावनिक आवाहन करतायत. त्याच्यामुळे चर्चाही होऊ नये या संदर्भात 2 गटात. नाही, चर्चा झाली पाहिजे ना, पण करेल कोण? करेल कोण? आता जो पुढे येईल तो बदनाम होईल. मी आत्ताच सांगितलं की जर समजा मी बोललो की नाही चर्चा केली पाहिजे, त्यांची अवस्था भाजपने बेकार करून टाकली, त्यांचं अस्तित्वहीन करून टाकलं. अशा ह्या गोष्टी बोलायला सुरुवात होतील. म्हणजे कारण नसताना खाजवायचं काम हे करतील आणि त्याला तेल घालायला लोक आहेत त्यांच्याकडे. ज्यांनी उबाटा गटाची विल्हेवाट लावली ते लोक आजही बोंबलायला तयार राहतील. उद्याच सकाळी ते म्हणतील बघा आता ते आले रस्त्यावर, आता गुडघ्यावर येतील, मग आमच्याकडे बरोबर साहस हे करतील, अशा सगळं गप्पा मारतील ते. पण हे कुणाच्या लाचार झालेत, कुणाचे भांडे आता घासतायत हे यांना सुद्धा आज कळत नाही. परंतु जे होईल ते होईल मग. परंतु आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार सोडणार नाही. त्यांनी दिलेली शिकवण हे आम्ही कायमपर्यंत जपणार आहोत, हे मात्र नक्की. पण याच मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीच्या याच मुद्द्यावर धरून जे प्रवक्ते, तुमचं म्हणणं आहे की अनेक उद्धव ठाकरे यांच्या गटांमध्ये अनेक असे नेते आहेत जे खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करतात आणि करताना दिसून येतात. पण याच प्रवक्त्यांना किंवा नेत्यांना बाजूला सारून उद्धवजींसोबत काही चर्चा होऊ शकते का? या संदर्भात काही किती टक्के चर्चा होऊ शकते असं वाटतं तुम्हाला? हो, हेच प्रवक्ते असे ज्यांना शिवसेना माहीत नाही, काय शिवसेना होती, काय शिवसेना घडली हेच माहीत नसणारे लोक अनेक जण त्यांच्या आजूबाजूला आहेत. म्हणून त्याचं गांभीर्य त्यांना कळणार नाही आणि म्हणून ह्या चर्चा कधी होतील असं मला वाटत नाही. आणि एखाद्याला जर एखादी भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी ती उघडपणे घेतली पाहिजे. तयारी आहे कोणाची? जर तयारी नसेल तर टाळी एका हाताने वाजणार नाही. राज ठाकरे म्हणायचे ना, एका हाताने टाळी वाजत नाही. नाही, त्यांचं आता जोपर्यंत कोणी काही बोलत नाही तोपर्यंत चर्चेला आम्ही तयार आहोत का नाही आहोत हा विषयच येत नाही. आम्ही आमच्या वाटेने चाललेलो आहोत. आमची वाट जर बरोबर असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बोला. पण तुम्ही रोज आमच्यावर टीका करायला आणि बोलाल की चर्चेला तुम्ही काही करा, चर्चा करा, हे शक्य नाही. सर, एक दुसरा प्रश्न आहे. जसं संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिंदे गट आणि अजित पवार गट मोदी आणि बीजेपीचे गुलाम आहेत. आता याचं सर्टिफिकेट बाकी होतं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे. कमी आमदार मोठी सत्ता, ही एकनाथ शिंदेची करामत आहे. गुलामगिरी आम्हाला शिकवली नाही. गुलामगिरी तोडायची कशी, मोडायची कशी हे आम्हाला शिकवलेलं आहे. तुम्ही सत्तेत असताना काय करत होते? केंद्रामध्ये सत्तेमध्ये होते, काय ते अवजड खातं, नावही माहीत नाही लोकांना कोणतं खातं होतं ते, अवजड खातं. मनोहर जोशी अवजड खात्याचे मंत्री, त्याच्यानंतर आलेले प्रत्येक मंत्री अवजड खातं मंत्री. अरे त्या खात्याचं काम काय सर्वसामान्यांना काही कळतं का? माहिती आहे का कोणाचं? एखाद्याने घेऊन गेलं का त्याच्याकडे काम? ते खातं कसं? नाही नाही, आमचा मंत्री कॅबिनेट आहे अवजड खात्याचा. अरे ते अवघड खात्याचा मंत्री आहे तो. आणि म्हणून त्या टायमाला तुम्ही केलेली ती जी लाचारी होती ती लाचारी सुद्धा तुम्ही पत्करली. आज स्वाभिमानाने आम्ही सांगू शकतो की आम्ही कोणतीही डिमांड करत नाहीत. तुम्हाला जेव्हा अडचणीत आहात त्या टायमाला पाठिंबा द्यायचं काम या शिंदे साहेबांनी केलंय हे महाराष्ट्र नाही देशातलं जनता जाणते. आज आम्हाला जर ब्लॅकमेल करायचं असतं तर आम्ही कोणतेही खाते मागितले असते, आम्हाला मिळालं असतं. पण ती नीती आमची नाही आहे. म्हणून आम्ही आनंदात आहोत. तुम्ही लोकांच्या पालख्या वाहा. जी काँग्रेस झोपली होती ती 13वर आणा, 23वर आणा. जी राष्ट्रवादी संपत होती त्याला 4चे 8 करा आणि तुम्ही 1909वर या, 9च्या 4.5वर या, 4.5चे 2वर जरी आले तर बरं आहे. म्हणजे लॉस कुणाचा, प्रॉफिट कुणाचा, आणि पेढे वाटत फिरले ते. जल्लोष केला आहे शिवसेना भवन समोर. कशाचा? काँग्रेसचा 1चा 13 झाल्याचा.
राष्ट्रवादी 408 झाल्याचा आणि 1918वर आल्याचा. हे कोणता प्रकार आहे? म्हणून ही शिवसैनिकाची ही शिवसेना नाही, शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेली ही शिवसेना नाही, हे तेवढं सत्य आहे. बरोबर. पण सर एक राज्यमंत्रीपद जे आहे ते शिवसेनेला मिळालं आहे आणि अजून खाती तशी जी आहे ती सांगण्यात आली नाहीये. आणि आतापर्यंत शिवसेनेचा इतिहास बघता की अवजड उद्योग खातं जे आहे तेच नेहमी शिवसेनेच्या वाट्याला येतं आणि ते अवघड जागेचं दुखणं होतं. तर यावेळेस अशा पद्धतीचं जे आहे ती कुठली खाती आली तर मग त्याला विरोध होऊ शकतो का, किंवा दुसरं खातं येण्याची अपेक्षा आहे का? खातं दुसरं येईल असं माझी एकंदरीत माहिती आहे, परंतु काय होतं आता जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत माहीत नाही. पण एक तुम्हाला निश्चित सांगतो, ही पहिल्या स्टेजला केलेली ही ॲडजस्टमेंट आहे. सरकार स्थिरपणे थोडं जेव्हा एक 100 दिवसाचा कालावधी त्यांचा पूर्ण होईल त्या टायमाला खऱ्या अर्थाने या जेव्हा पुन्हा एकदा विस्तार होईल त्या टायमाला तुम्हाला अनेक चेहरे त्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील. पण खरं तर कुठलं खातं अपेक्षित आहे शिवसेनेला मिळणं अपेक्षित आहे, जो आतापर्यंत न्याय मिळाला नाही असं कुठलं खातं अपेक्षित आहे? नाही, आम्ही तसं काही कोणती डिमांड केली नाही आणि याबद्दलची माहिती मला पण नाही, ते शिंदे साहेब सांगू शकतील. पण अजित पवार नाराज असल्याचं कळत आहे. त्यांनी थेटपणे जरी असा उल्लेख केला नसला, त्यांनी सांगितलं की आम्ही मंत्रीपद जे आहे ते आम्ही स्वीकारलं नाही, आम्हाला नकोय. पण दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यामध्ये काहीसे वाद असल्याचं समोर येत आहे की मंत्रिपदावरून त्यांच्यामध्ये रस्सीखेच सध्या सुरू असल्याचं कळत आहे. नाही, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. तटकरे ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी डिमांड करणं काही गैर नाही. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनी डिमांड करणं गैर नाही. पण त्याचा निर्णय त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यायचा आहे. आणि अजितदादाच्या चेहऱ्यावरचं जाऊ नका. अजितदादा गप्प बसले तर नाराज आहेत, चेहरा रागीटवाणी केला तर अजितदादा रागीट आहे. आता हे त्यांच्यावर तर विश्लेषण तर असे लावले जातात, त्यांनी हसले तर त्यांनी डोळा मारला, काय त्याच्या बातम्या तर झटाझट होतात. म्हणून अजितदादाकडे तुमचे कॅमेरे जे आहेत ना, एक थोडासा सॉफ्ट कॉर्नरने गेले पाहिजेत, अशी आमची सुद्धा माफक अपेक्षा आहे. सर एक शेवटचा प्रश्न विचारते की सध्या महायुतीमध्ये जे आहे ते ऑलवेल नसल्याचा आरोप महाविकास आघाडी करून केला होता. मग ते संजय राऊत असू दे नाही तर निलेश लंके असू दे, यांनी स्पष्टपणे मत व्यक्त केलं की हे सरकार चालणार नाही, हे सरकार लवकरात लवकर पडणार. त्यांचा हा आत्मविश्वास कुठल्या मुद्द्यावर असू शकतो असं वाटतं? नाही, त्यांनी देव पाण्यात ठेवावे. काय आशेवर जग चाललंय ना, त्यांनी एखादी आशा लावून ठेवली तर काय गैर आहे? हे असंच म्हणायचे, हे आमचं महायुतीचं सरकार महाराष्ट्राचं चालणार नाही, 1 महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल. 2 वर्षे होऊन गेले, तो देव काय त्यांना पावा ना, सरकार आमचं चांगलं चाललंय. म्हणून आता त्यांनी ह्या अशा आशेवर राहणं त्यांच्यासाठी चांगलं आहे, त्यांच्या हेल्थसाठी चांगलं आहे. परंतु हे महायुतीचं सरकार पूर्ण कालावधी आपला पूर्ण करेल. सर एक आणखीन प्रश्न आहे की विधानसभा निवडणुकीसाठी आता बैठकांचं सत्र जे आहे ते आजपासून सुरू होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किती जागा शिवसेनेला मिळतील अशा अपेक्षित आहे? कारण राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे की त्यांना 80 जागा हव्यात. राष्ट्रवादीचं कसं आहे, त्यांचा रोखठोक कार्यक्रम आहे. कोणी 80 म्हणतं, कोणी 90 म्हणतं, किती मागू द्या. आता आमच्या जागा मागायच्या आहेत तर आमच्याकडे सिस्टीम अशी की आम्ही शिंदे साहेबाच्या कानात सांगू शकतो, शिंदे साहेब युतीच्या बैठकीमध्ये बोलतील. असं उघडपणे जागा मागणं, त्याच्यामुळे युती जर होते असं जर कुणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. म्हणून या जागा वाटपाचा अधिकार ज्यांना आहे, त्या एकनाथ शिंदे साहेबांना, त्या देवेंद्र फडणवीसांना, त्या अजितदादांना, त्यांना घेऊ द्या तो निर्णय. प्रत्येक निर्णय हे आम्ही घ्यायचे आणि त्यांच्यावर लादायचा असातला काही भाग नाही ना, तो अधिकार आम्हाला प्राप्त होतो. पण ह्याच्यामुळे वाद होतील का? कारण छगन भुजबळांनी पण ह्याच्या अगोदर सांगितलं की आम्हाला 90 जागा पाहिजे, आता अनिल पाटील म्हणतात की आम्हाला 80 जागा पाहिजेत आणि या जागा आम्हाला हव्याच आहेत, अशा पद्धतीचा त्यांचा आग्रह आहे. कोणी काही मागितलं म्हणून त्यांना देतात का? मग हे नेते कशासाठी आहेत? मी म्हणतो आम्हाला 288 जागा पाहिजेत, काय झालं त्याची बातमी होऊ शकते, म्हणजे काय दिल्या जातात का? असं कोणी काही बोललं तर त्याच्यावर जागा वाटप ठरत नसतं, ते अधिकार नेत्यांना आहे, नेते त्याच्यावर निर्णय घेतील. पण हे नेते जे बोलतायत त्याच्यामुळे मिठाचा खडा महायुतीमध्ये पडण्याची शक्यता आहे. कारण की कुठेतरी वाद किंवा नाराजी जी आहे ती देखील दिसून येते की जर 80 जागा राष्ट्रवादी मागत असतील तर इतरांना किती? आता ह्याचा विचार त्यांच्या नेत्यांनी केला पाहिजे. त्याच्याला आपण चला सजेशन देणं योग्य नाही, पण त्या नेत्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. या ज्या काही मागण्या येतात, जे काही बातम्याच्या स्वरूपात समोर जातात जनतेच्या, त्याच्यामुळं आपल्याला फायदा होतो का नुकसान आहे याचा विचार त्या नेत्यांनी केला पाहिजे. आम्ही करून काही उपयोग नाही.
धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की संजय शिरसाट यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. त्यांनी सांगितलंय की बाळासाहेबांचा विचार घेऊन जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जर येणार असेल तर निश्चितच दोन्ही गट एकत्र येऊ शकतील असं देखील मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस 80 सीट विधानसभेसाठी मागताय ते असं मागणं योग्य नाही, कारण नेते या संदर्भातला विचार करणार आहेत. त्यांच्या बैठकीमध्ये जे आहेत ते या संदर्भात पूर्णपणे निर्णय होणार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं वादही होऊ शकतो असं देखील मत व्यक्त करण्यात आलंय. कॅमेरा पर्सन अरविंद वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.